नमस्कार, मी विशाल सर। तर आपल्याला डे नंबर 6 मध्ये खूप छोटी वाक्य बोलायला शिकायचे, कारण छोट्या वाक्यातूनच आपण चांगल्या पद्धतीने बोलायला शिकतो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ कधी स्किप करू नका। तर चला, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी पासून तर 10 पर्यंत व्यवस्थितरित्या सांगितलं होतं आणि त्याचबरोबर माय पासून तर डिअर पर्यंत सांगितलं होतं। आता आपल्याला काय करायचंय, दैनंदिन जीवनामध्ये आपण काय म्हणतो, मी सांगतो किंवा मी घेतो किंवा मी मदत करतो किंवा माझा ऐक किंवा मी विचारतो, असे जे काही आपण वाक्य मराठीमध्ये बोलतो, तर आपल्याला यालाच इंग्लिश मध्ये बोलायचं तर आपल्याला काय करावं लागेल। खूप सोपं आहे, अत्यंत सोपं आहे। आपण जी ऍक्शन करणार आहोत, आपण जी क्रिया करणार आहोत, तीच आपल्याला पहिल्यांदा घ्यायची। आता पहा, उदाहरणार्थ आता मी सांगतो गिव मी म्हणजे मला दे। आता गिव मी पेन, मला पेन दे, राईट। गिव मी अ पेन माय ब्रदर, राईट। त्याच्यानंतर पहा टेल, हे टेल म्हणजे सांगतो, राईट। टेल मी म्हणजे मला सांग, टेल मी युअर स्टोरी म्हणजे तुझी कथा, तुझी गोष्ट मला सांग। आता पहा हेल्प आहे, हेल्प म्हणजे मदत करणं, हेल्प अस आम्हाला मदत करा, राईट। लिसन टू म्हणजे ऐका, लिसन टू मी म्हणजे माझं ऐका, लिसन टू मी माय ब्रदर म्हणजे माझ्या भावा माझं ऐका, राईट। आस्क म्हणजे विचार, आस्क हिम म्हणजे त्याला विचार। म्हणजे आपल्याला काय करायचं माहितीये का, हे टेल घ्यायचं, हे मी घ्यायचं, राईट, हे युअर घ्यायचं किंवा मग हे गिव घ्यायचं, राईट, हिम घ्यायचं, अस घ्यायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने वाक्य बनवायचे। तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, जसं की टेल मी युअर स्टोरी, गिव मी युअर बुक। तर असंच म्हणू शकतात, गिव मी, राईट, हिज बुक किंवा टेल मी हर स्टोरी। तर अशा पद्धतीने आपल्याला सोप्यातल्या सोप्या पद्धतीने सांगता येतं, बोलता येते आणि आपल्याला हे छोटे वाक्य बनवता येतात। आता बघ, आस्क हिम म्हणजे त्याला विचार, आस्क हिम हर प्रॉब्लेम म्हणजे आलं लक्षात किती सोपं आहे। तर अशा पद्धतीने शिका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने शिकवीन। पुढच्या व्हिडिओत भेटूया। नमस्कार।